मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातनं अटक करण्यात आली होती। या आरोपींना थोड्याच वेळात केज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी केजमधल्या रुग्णालयात नेण्यात आलंय। त्यानंतर थोड्याच वेळात आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार असून या पार्श्वभूमीवर केज कोर्टाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। तुम पुष्पा भाई के साथ है इसलिए इन्वॉल्व है। सुरेश, आवाज येतोय? सुरेश, सुदर्शन घुले, त्यानंतर सुधीर सांगळे आणि तिसरा आरोपी जो या ठिकाणी संशयित म्हणून पकडण्यात आलेलं होतं सिद्धार्थ सोनवणे, याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे आणि आता त्यांना केज न्यायालयाकडे देखील घेऊन जाणार आहे। त्या अनुषंगाने जी इथं आपण पाहतोय पोलीस प्रशासन हे त्याचबरोबर मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते। ही दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी करण्यात येते। या अगोदर जर बघितलं आपण तर नेकनूरमध्ये देखील त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती। नेकनूरमध्ये त्यांची कसून चौकशी देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर आता बीड केजच्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। यानंतर केज पोलीस ठाण्यामध्ये देखील त्यांना हजर केलं जाईल आणि तिथून पुन्हा नंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्यावरती पुन्हा जी रिमांड मागितली जाणार आहे ते रिमांड देखील मागितली जाईल। नेमकं सुदर्शन घुले हा या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं। तसं पाहिलं तर जे 3 गुन्हे एक पाठोपाठ एक घडले होते त्या तिन्ही गुन्ह्यामध्ये जो मुख्य आरोपी म्हणून आहे तो सुदर्शन घुले आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते। मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावी लागेल का तर 2 आरोपींना पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलं। मात्र तिसरा जो काही आरोपी आहे जो संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर पूर्ण लोकेशन देत होता तो सिद्धार्थ सोनवणे याला देखील रात्री ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याची चौकशी करून आता त्याला अटकेची कारवाई जी आहे ती देखील केली जाते। त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला देखील कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या अगोदर जर आपण बघितलं तर 7 आरोपी होते, आता हा एक 8वा आरोपी देखील वाढणार आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता हे जे सुदर्शन घुले आहेत याची जी जबाब आहे तो देखील अत्यंत महत्वाचा ठरला जाणार आहे। या तीनही गुन्ह्याच्या लिंकेजच्या अनुषंगाने सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी असल्यामुळे सीआयडी असेल, एसआयटी असेल आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हे आता त्याची कसून चौकशी करतील आणि हत्येच्या प्रकरणाच्या संदर्भातली जी प्रमुख माहिती आहे ती देखील समोर येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कोर्ट कशा पद्धतीने आता किती दिवसाची रिमांड देत आहे, त्यामध्ये न्यायालयीन पोलीस सीआयडी कोठडी किती दिवसाची देते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे एकूण या प्रकरणामध्ये आता शासकीय वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे आज ते देखील युक्तिवाद मांडणार आहेत। तर आरोपीच्या वतीनं अद्याप कोण वकील युक्तिवाद करतील या संदर्भामध्ये माहिती समोर आली नाही। मात्र शासकीय वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे हे आज पहिल्यांदाच त्यांना राज्य शासनानं पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून नियुक्त केलं आहे ते केज न्यायालयामध्ये मान्य करतील। सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।